हॅलो, नमस्कार. वेलकम टू अर्थनिधी. आपण टेलिग्रामवर जे एमसीक्यू टाकतोय त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं प्रश्न चुकला, पर्याय निवडताना चुकला का, प्रश्नच समजला नाही का, कन्सेप्टच क्लिअर नाहीयेत, या सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे याव्यात म्हणून त्याचा एक्सप्लेनेशन इथे घेतोय. त्याच्या मागचा उद्देश हा आहे, आपण केलेला अभ्यास हा प्रश्न स्वरूपात आपल्याला जमला पाहिजे तर येणाऱ्या परीक्षेत मार्क येतील. त्याला पुढचा प्रश्न आहे, देशातील आर्थिक वाढ ही सर्वसमावेशक आहे की नाही हे कशावरून कळतं? पर्याय आहे लॅफर कर्व, लॉरेन्स कर्व आणि फिलिप्स कर्व. कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन आहे. आता तुमच्यापैकी किती जणांना तिन्ही कर्व माहिती आहेत? ऑलमोस्ट मॅक्झिमम जणांना माहिती आहेत. सर ऐकलेत ना, वाचलेत ना, पण काय फायदा झाला? कन्फ्युजन झाला असेल ना. काही जणांनी लॅफर कर्व निवडलंय, 17% विद्यार्थ्यांनी, जे की चुकीचा पर्याय. बरोबर 46% म्हणजे अर्धेच विद्यार्थी, 100पैकी 50% जवळपास. इकडं फिलिप्स कर्व काही जणांनी निवडले 26%. काही जणांनी तर यापैकी एकही नाही असं निवडले. काय हे कन्फ्युजन नाही तर दुसरं काय? माहिती तर सगळ्यांना, ओळखीचं सगळ्यांना आहे. पेपरमध्ये पण असंच होतं, प्रश्न पर्याय ओळखीचे असतात पण सर चुकलं, मग एक वर्ष गेलं, एक मार्क, एक क्वेश्चन. हे आठवते का माझं सगळं गणित? तसं नका करू. मग हा उद्देश आहे, कन्सेप्ट क्लिअर असणं. आता लॉरेन्स कर्व बऱ्याच जणांनी उत्तर निवडलंय, पण त्यांनीही विचार करा, प्रश्नामध्ये कुठेही आर्थिक विषमता हा कीवर्ड नाही. जनरली आपण काय करतो, आर्थिक विषमता ही मोजण्यासाठी लॉरेन्स कर्व ही संकल्पना आहे. पण इथं विचारताना बघा, देशातील आर्थिक वाढ ही सर्वसमावेशक आहे का नाही ही इथं विचारलंय. म्हणजे प्रश्नाची डेप्थ ही जरा थोडी वाढवलेली आहे. सर्वसमावेशक विकास आहे का नाही म्हणजेच आर्थिक विषमता आहे का नाही. देशात जर खूप जास्त आर्थिक विषमता आहे त्याचा अर्थ सर्वसमावेशक विकास नाहीये. आर्थिक समानता असेल तर सर्वसमावेशक विकास आहे. हा सगळा प्रकार परीक्षेमध्ये विचारला जातो आणि त्याच्यानुसार उत्तर देणार आहेत, ह्याचा अर्थ तुमचा अभ्यास फार चांगला आहे. ज्यांनी ज्यांनी हे उत्तर दिले त्यांनी. आता बाकीच्यांकडे येऊ आपण. ज्यांना असं वाटतं की सर आमचा अभ्यास झालेला असूनही मार्क येत नाहीत, तुमचा सुपरफिशियल स्टडी आहे, प्रॉपर कन्सेप्ट क्लिअर नाहीये. मला इथं उत्तर द्या, लॅफर कर्व कशा संदर्भात आहे रे? आवर्जून कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, ज्याला ज्याला माहिती तर. फिलिप्स कर्व कशा संदर्भात आहे हे जर आपण सांगत नसू तर मग काय सांगतील की कट ऑफ एवढा हाय लागतंय, मी त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकणार आहे, कसं सांगू आपण स्वतःला? हे इनिशिएटिव्ह माझा सुरू करण्यामागे एकच आहे, तुम्ही केलेला अभ्यास कितपत तुमचा प्रश्न स्वरूपात उत्तर देता येतं, एवढा झालाय का? नसेल तर मग परीक्षेत तिथं घात होतो फार मोठ्या प्रमाणात. ह्याचे उत्तर मी सांगणार नाही, कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. चला, लॅफर कर्व का संदर्भात आहे आणि फिलिप्स कर्व का संदर्भात आहे. चालना मिळाली पाहिजे, सगळी सवय लागली रेडीमेड. सर तुम्हीच सांगा, नाही सांगा. अर्थनीती पॅटर्न तुम्हाला सक्षम बनवण्यासाठी तयार केलेला आहे. उगाच रेडीमेड देण्यासाठी नाही. इथून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं. किती लेक्चर्स ऐकतो बघतो, पण फायदा होतोय का? अजिबात नाही. त्यामुळे पुस्तक काढा, आपलं इकॉनॉमिक्स गाईड बुक किंवा कुठलंही तुम्ही जे असाल ते, आणि मला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि ह्या सगळ्या प्रश्नांचा फायदा घ्या. तुम्हाला तुमचा अभ्यास चेक करता यायला पाहिजेत, रिव्हिजन झाली पाहिजेत. कुठं कमी पडतो ते इथंच कळायला पाहिजे, आयोगाच्या परीक्षेमध्ये नको, पेपरमध्ये. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज क्वेश्चन. अशाच पद्धतीने अजूनही काही प्रश्न आहेत ते घेऊयात. कन्सेप्ट क्लिअर असू द्यात, परफेक्शन वाढवा आणि नक्कीच परीक्षेमध्ये स्कोर वाढवतो. थँक्यू सो मच.